चला मॅचला सुरुवात होते. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. जसा पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल इथे टाइम मात्र काउंट केला जाईल. सॅकिंग गेनवरती आपण पाहताय फलंदाज ऋषिकेश सालके आणि नॉन स्ट्राईक गेनवरती संकेत पालांडे. गोलंदाज गणेश मोरे. पहिला बॉल. ओ काय बॉल टाकलाय. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बाहेर निघत होता. त्याला हलक्या हाताने अगदी आपण पाहताय डिफेन्स केलाय. सेन्सिबल पद्धतीनं पुढे ड्राईव्ह करत असताना डॉट बॉल पाहायला मिळतोय. गणेश मोरे अगदी आपण पाहताय उंच पुरा असा गोलंदाज. खांद्याचा पुरेपूर वापर करत असताना जी बॉलला हाईट हवी आहे ती हाईट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. जे बॉल अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर गुडले स्पॉट पासून पुढे टाकले जातात आणि तिथून मात्र बॉलला थोडीशी हाईट देत आहेत आणि बॉल मात्र हे खेळण्यासाठी थोडंसं हो इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय पाठीमागे. अतुल नवले चाललेत. पकडली एक कॅच. ऋषी चालके पहिला बॉल डिफेन्स केला आणि दुसऱ्या बॉल वरती अगदी आपण पाहताय मैदानाच्या बाहेर FCC ग्रुप यांच्याकडून जर का मेडन षटक आले तर 1000 आणि विकेट हॅट्रिक जरी आली तरी देखील 1000चं कॅश प्राइज आहे गणेश मोरेसाठी. पहिला बॉल डॉट बॉल. दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. समीर शिंदे ऑन स्ट्राईक तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. हो इथून देखील आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. काय बॉलिंग केली जाते गणेश मोरेकडनं. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना खेळपट्टीचा बरोबर अंदाज बांधलाय. ही खेळपट्टी देखील आम्हीच बनवले. हे मैदान देखील आमचंच आहे. मग या मैदानावरती आधी राज्य देखील आम्हीच गाजवू. आता दोन्हीकडे गुणगेच आहेत त्याच्यामुळे बोलणं देखील ओ फटका लॉंग ऑन सीमा पार. ठोकलाय समीर शिंदेनं षटकार. चौकार. विकेट विकेटच्या शोधामध्ये कदाचित 2 मोठ्या फटक्यांचा मार खावा लागला गणेश मोरेला. आपण पाहताय 10वा धावफलकावरती 10. पहिल्या जर बॉलचा विचार करायला गेलो तर 3 बॉलमध्ये एकही धाव नव्हती. एक विकेट आली होती परंतु पाठीमागच्या दोनही बॉलमध्ये 2 मोठे फटके आपल्याला इथून पाहायला मिळतात. समीर शिंदे सॅकिंग एंडवरती ज्यानं क्रिकेट अगदी आपण पाहता या गावासाठी सुरू केलं आणि या गावाचं नाव ज्यानं क्रिकेटच्या पटलावरती
अगदी एक मोठ्या उंचीवरती घेऊन गेला. तो समीर शिंदे समोर आहे आणि त्याच्या समोर आपण पाहताय याच गावचं यंग टॅलेंट गणेश मोरे. चांगलं बॅटल पाहायला मिळालं. शेवटीला सिनियर तो सिनियरच आहे. त्यानं 2 मोठे फटके मारले. धाव फलकावरती 10. एकंदरीत 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या बॉलवरती सन्मान दिला आणि 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्या सोमजाई क्रिकेट गुणगे टीमच्या. त्या मात्र 1 बाद 10. ऋषिकेश चालके अगदी आपण पाहता पहिल्या बॉलवरती ती मात्र सन्मान आणि दुसऱ्याच बॉलवरती तो बाद झाला. त्याला बाद केलं गणेश मोरेनं आणि आता मात्र सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहणार आहात सेकंड ओव्हरमध्ये निमेश मोहितेला. ज्या निमेश मोहितेनं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहता आपल्या नावाची वेगळी छाप निर्माण केली होती. मगाशी संदीप गायकवाड सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी आपण पाहताय हवेमध्ये स्विंग करणारे हे 3च गोलंदाज. एक संदीप लांगी, एक निमेश मोहिते आणि एक जर आपण पाहिलं तर तेजस गायकवाड. म्हणजे तेजस गायकवाडला आपण कालच्या रात्रीमध्ये खेळताना पाहिलं, आज निमेश मोहितेला खेळताना पाहतोय आणि कदाचित जर मुद्रे टीममध्ये काल सचिन लांगी खेळला असता तर मात्र त्याला देखील आपण याच टीममध्ये याच मैदानावरती खेळताना पाहिलं असतं. हे 3ही असे गोलंदाज आहेत की ज्यांचा स्लोवर अद्यापही कोणत्या फलंदाजाला समजलेलं नाहीये. बरोबर हवेमध्ये स्विंग करतात आणि त्यातीलच एक म्हणजे निमेश मोहिते, गुंडगेचा वंडर बॉय. फटका इथून अगदी आपण पाहता एक्स्ट्रा कव्हरमध्ये चालला, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट होतील. संकेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय समीर शिंदे, संकेत पालांडे आणि समीर शिंदे हे सध्याच्या घडीला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दोनही फलंदाज अगदी आपण पाहताय आता इथून संघाला सावरण्याचं काम करतील. कारण की दोघांकडे जर पाहिलं गेलं तर बराचसा इथून देखील आपण पाहतो फलंदाज बाद. टी फलंदाज संकेत पालांडे आउट. निमेश मोहिते पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पुल करायचा होता परंतु वेग होता या बॉलमध्ये आणि बॉल समजलाच नाहीये बॅटरला. इथून अगदी आपण पाहताय डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होणार नाहीये. धावफलकावरती 12 आहेत. विकेट्स आल्या 2. बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय पुष्कर कानिटकर बॅटिंग करण्यासाठी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती. ऑन स्ट्राईक आहेत. समोर निमेश मोहिते एक्सपिरियन्स गोलंदाज. आणखीन एक वेगवान, आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग केली आहे निमेश मोहितेने देखील आपण पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये गणेश मोरेनं फक्त 10 धावा खर्च केल्या P1च्या षटकामध्ये. तर नंतर निमेश मोहिते आला, त्यानं देखील अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात निमेश मोहितेनं. 5 बॉल टाकलेत. चांगली गोल. 5 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात निमेश मोहितेनं. शेवटचा बॉल या षटकातील. वेगवान अगदी यस्टनच्या बरोबर साईडनं चाललाय. किंचित वाचल्यात एसट्या आणि इथून षटक क्रमांक 2 समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्यात सोमजाई क्रिकेट क्लब गुणगेच्या त्या 12
विकेट्स आल्या 2. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. दोनही इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. वन लाईफ गुंडगे टीम कडनं काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त बॉलिंग. कोणीही जिंको, जिंकणार तर गुंडगेच आहे. आणि अगदी मी मगाशी देखील म्हटलं की आता मैदानावरती असं वाटतंय की गुंडगे प्रीमियर लीग चालू आहे की काय. म्हणजे अगदी गुंडगे वर्सेस गुंडगे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ही गावची स्पर्धा आहे. आणि या गावामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर GPL मध्ये तब्बल टीम होतात 12. मग अशा परिस्थितीमध्ये एकच टीम करून खेळणं म्हणजे बाकीच्यांना बाहेर बसावं लागेल. त्यासाठी मात्र मग या टीम्स अशा पद्धतीने बनवल्या गेल्यात की प्रत्येकाला आपल्या गावच्या मैदानावरती खेळता यावं. त्यासाठी मात्र या टीम्स बनवल्यात. आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. अतुल नवले गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि पहिलाच बॉल इथून डॉट बॉलच फेकलाय. अतुल नवले देखील आपण पाहताय एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. म्हणजे पार्ट टाइम गोलंदाज आहेत आपल्या टीमचे, परंतु चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगले बॉल मात्र हाताळले होते. ओ इथे शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. संदीप समीर शिंदेच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचली आहे 16 धावा. हो पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. हो पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल पुढे निघालाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव मिळेल एक धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 17. स्ट्राईक मिळाली आहे पुष्करला. सलगचे 3 डॉट बॉल केलाय पुष्कर कानिटकर. आता तो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. समोर आपण पाहता अतुल नवले जे एक्सपिरियन्स आहेत आणि समोर यंगस्टर पुष्करच्या समोर अतुल नवले, यंगस्टरच्या समोर एक्सपिरियन्स. ओ इथून देखील आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. बाटन बॉलचा संपर्कच होत नाहीये. जणू काही ते नातच तुटलंय असंच वाटू लागलंय. पुष्करच्या बाटवरती बॉलच येत नाही. आणि तो खऱ्या अर्थाने इथून जर पाहायला गेलं तर पूर्णपणे डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी इथून खेळताना पाहायला मिळतोय. चौथा डॉट बॉल खेळलाय त्याने आतापर्यंत. त्याचा अकाउंट देखील ओपन झालं नाहीये. टीम देखील आपण पाहताय 17 धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत बॉल झालेत ते मात्र 4. हो इथून देखील आपण पाहताय पहिली सिंगल धाव पुष्कर कानिटकरच्या बॅटमधून आली आहे. 5 बॉल मध्ये 1 धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. किमान 24 बॉल मध्ये 35 ते 40 धावा या मैदानावरती. कारण की हे मैदान म्हटल्यानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अगदी नंदवन आहे. ते मोठ्या धावसंख्या. हो हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. बॉल हवेमध्ये होता परंतु धाव इथून मिळेल सिंगल. चान्स नाहीये फिल्डरकडे कोणताही. फिल्डर अगदी डीप मध्ये होते. समीर शिंदेनं शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे. धावा धावफलकावरती आपण पाहताय एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आहेत. सोमजाई क्रिकेट संघ गुंडगेच्या विकेट्स आल्यात त्या 2. वन लाईफ गुंडगे टीमच्या अगेन्स्ट. आता शेवटचं षटक शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितीन.
तुषार पवार यांच्याकडून सॉरी तुषार देशमुख यांच्याकडून तुषार देशमुख यांच्याकडून कोल्ह्याच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचे कॅश प्राइज. शॉर्ट बॉल, शॉर्ट टर्म पूल, फटका दमदार केलाय, चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. थांबा जरा, थोडं दम धरा, पुन्हा एकदा संधी भेटेल. चौकार आलाय, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. शेवटचं षटक चालू आहे, शेवटचं षटक. कोल्ह्या ओ पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, कव्हर मधून बॉलला काढलाय, डीप मध्ये चाललाय, फिल्डर आलेत वेगानं. ओ थोडेसे फंबल झालेत, तोपर्यंत धावा मिळतील 2 धावांना आपण पाहताय. धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले, ते मात्र 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय कोल्हा गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती आली डबल. 4 बॉलमध्ये 2 विकेट जरी घेतल्या तरी तुषार देशमुख यांच्याकडून आपण पाहताय 500 रुपयाचे कॅश प्राइज कोल्ह्यासाठी. त्यांचं नाव नितीन आहे आणि त्यांच्यासाठी 500चं कॅश प्राइज. हो, काय बॉल टाकलाय, बरोबर अँगलनं बाहेर काढलाय. गोलंदाज देखील पहा, नितीन बॉल टाकल्यानंतर बरोबर त्याच अँगलनं बाहेर देखील निघतात. माहिती आहे त्यांना, जर मध्ये उभा राहिलो, एखादा डिसिजन जर का आपल्या फेवर मध्ये असेल तर पंच मात्र ओ ओ यू टी, मोठी विकेट, मोठा मासा गळाला. समीर शिंदे इथून बाद मिळाली आहे नितीनला विकेट. हो, आडव्या बाटनं प्रहार चढवलाय, स्कोर ऑफ द विकेट. बॉल डीप मध्ये चाललाय, फिल्डर वेगानं आलेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये.
2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. धावा मिळतील 2. 2 न धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 28. आणि आता टार्गेट आहे 29 या धावसंख्येचं. वन लाईफ गुंडगे. चला, आजच्या लॉट्स मध्ये जी टीम क्वालिफाय होणार आहे, आजच्या रात्रीमध्ये टॉप 6 मध्ये जाणारी जी टीम आहे, त्या टीमला उद्याच्या रात्रीमध्ये बरोबर ज्या फर्स्ट राऊंडच्या 2 मॅच आहेत, ज्या फर्स्ट राऊंडच्या पहिल्या 2 मॅच आहेत, त्या 2 मॅच झाल्यानंतर ती तिसरी मॅच असेल. आणि बरोबर सेकंड मॅच ज्यावेळी चालू असेल, त्या सेकंड मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये त्या दोनही टीमला टॉस करण्यासाठी यायचं आहे. जर त्या इनिंग ब्रेकमध्ये हे दोनही टीम उपस्थित राहिल्या नाही तर मात्र ती मॅच 2 ओव्हरची खेळवली जाईल. आजच्या लॉट्समध्ये जी क्वालिफाय होईल आणि कालच्या रात्रीमध्ये जे क्वालिफाय झालेत, यांच्यामध्ये जी उद्याची मॅच होणार आहे, ती मॅच उद्या बरोबर 2 मॅच नंतर होणार आहे. त्याच्यामुळे उद्याची जी सेकंड मॅच होईल, पहिली मॅच होईल, त्या पहिल्या मॅच टायमिंग पाहून तुम्हाला इथे बरोबर पोहोचायचं आहे. सेकंड मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. जे आपण आजच्या रात्रीमध्ये केलं आहे तसंच आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये करायचं आहे. आयोजक देखील सांगतायत की वेळ आपल्याला वाचवायचं आहे, जे नेहमी आपण हेच सांगत आलो आहे. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं उत्कर्ष दहिवली हा संघ क्वालिफाय झाला. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल जो टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल आणि तो उत्कर्ष दहिवली टीमच्या अगेन्स्ट ती मात्र पहिली सेमीफायनल खेळेल या स्पर्धेची उत्कर्ष दैवली टीमच्या अगेन्स्ट. चला, इथून 29 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले वन लाईफ गुंडगे टीम. पहिल्याच बॉलवरती अपील, लाऊड अपील केली जातीये. पंच सांगतात यास फलंदाज बाद.
चौकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानं अकाउंट ओपन झालं. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना संकेत पालांडेचं पहिलं षटक. पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय गणेशला प्रतीकला त्यानं बाद केलं आणि आता मात्र निमेश मोहितेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. इथून देखील आपण पाहताय चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय स्लाइडली बाहेर निघाला. चांगली बॉलिंग करतायत खऱ्या अर्थानं संकेत पालांडे. आपण पाहायला गेलं तर मात्र एखादा बॉल वेगानं, एखादा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर थोडासा कमी गतीनं आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन तर नेहमीच पाहायला मिळते संकेत पालांडेची. तोच गोलंदाजी मार्कवरती इथून डॉट बॉल फेकतोय निमेशच्या विरोधामध्ये. बाची कडा पाठीमागे फिल्डरने केली आहे चुकी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय 8 धाबा धावफलक्यावरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 8 धाबा धावफलक्यावरती. निमेश मोहिते ऑन स्ट्राईक. समोर जर पाहायला गेलं तर संकेत पालांडे. एक चांगली बाटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर दोन्ही सुपरस्टार आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. इथे फटका शॉट फाईन लेगच्या बाजूनं बॉल चालला डीप फाईन लेगला. सीमा पार. चौकार. स्वतः समीर शिंदे बॉल खाली आलेत. पकडली एक कॅच. मिळाली विकेट निमेश मोहितीची. हितेश आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. हितेश अगदी जर पाहायला गेलं तर चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी थोडेसे बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस पाहायला मिळाले वन लाईफ गुंडगे टीम कडनं या मॅच मध्ये. 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. हितेशला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती समीर शिंदे मात्र सेकंड ओव्हरमध्ये आता आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. इथे ड्राईव्ह केला. समोर लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत. धाव इथून एकच मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 13. अगदी जर पाहताय तर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल, त्याच्यावरती मात्र सिंगर मिलारी आणि आता हितेश आलेत सॅकिंग एंडवरती. हितेशला तुम्ही पाहताय ऑन स्ट्राईक. इथून
समीर शिंदेचं हे षटक आपण पाहता. पहिल्या बॉलवरती सिंगल. हो, इथे देखील आपण पाहता गॅप मध्ये ढकललाय. फिल्डर आहेत, बॉलला आतमध्ये ढकलण्याचं काम करतायत. तोपर्यंत धाबा मिळतील त्या 2. मयूर पवार यांच्यासाठी आता कॅश प्राइज आलाय. प्रवीण भोईर यांच्याकडून आपण पाहताय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार जर का आले तर मात्र 500चं कॅश प्राइज प्रवीण भोईर यांच्याकडून मयूर पवार साठी असेल. नरेश पवार यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. समीर शिंदे यांच्यासाठी प्रत्येक विकेटला 100 रुपये. परंतु इथे पुनश्च एकदा दुहेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 17 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे वन लाईफ गुणगे टीम कडून. हो, यावेळी पुढे स्टेप आउट झालेत. बॅक टू द बॉलर. धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी बरोबर फुड्यात टाकला होता. स्टेप आउट झाले. बॅक टू द बॉलर खेळून काढलं. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. ओ बोल्डिंग. नरेश पवार यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज समीर शिंदे यांच्यासाठी जमा झाले. ते कट करून घेतील, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. इथे ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. फिल्डर आहेत. धाव मिळेल इथून देखील सिंगलच. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते अगदी आपण पाहताय. 18 वरती 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 18 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे आता येणारे बॉल शिल्लक आहे ते 12 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 11. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. एकीकडे तुम्ही पाहताय सोमजाई क्रिकेट संघ गुणगे आणि त्यांच्याच विपक्षामध्ये वन लाईफ गुणगे अशी मॅच इथून पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच यातील विनिंग टीम ती मात्र बिसेगाव टीमच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्यातला संघर्ष पाहायला मिळेल. परंतु आता कोणती टीम असेल, गुणगे तर कन्फर्म आहे, परंतु कोणती गुणगे टीम आता बिसेगाव टीमच्या अगेन्स्टची या स्पर्धेतील दुसरी क्वार्टर फायनल, आजच्या रात्रीतील पहिली क्वार्टर फायनल खेळताना पाहायला मिळतील. एक चांगली मॅच. 12 बॉल मध्ये 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल 11. अगदी लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळते. परंतु लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. प्रवीण भोईर यांच्याकडून 2 षटकार जर का आले मयूर पवारच्या बॅटमधून तर मात्र 500 रुपये. कारण की आता 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजे 2च षटकारांची आवश्यकता आहे. तिसरा लावून देखील फायदा होणार नाही. मग लगेच प्रवीण भोईर यांनी 1 षटकार कमी केला आणि 2 षटकारांसाठी आता 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज ऋषिकेश चालके. ज्या ऋषिकेशकडे आता सगळेजण पाहत होते की ऋषिकेश या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग करेल, परंतु पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. ते गोलंदाजी कशा पद्धतीने करेल. 12 बॉल मध्ये 11 बचाव करायचा आहे.
ओ पहिलाच बॉल एज घेतली पाठीमागे चाललाय इथे अगदी आपण पाहताय बॅकअपच नाहीये एस्ट्यान जवळ कोणताही फिल्डर नाहीये तोपर्यंत धावा मिळतील 2. दोन धावा कंप्लीट झाल्या जिथे नॉनस्ट्राईक एंड वरती मयूर निघाला होता त्यानं पाहिलं देखील नव्हतं की बॉल कुठे आहे जर आता गोलंदाज एस्टनच्या समोर पटकन परतले असते तर कदाचित चान्स बनला असता परंतु धावा मिळाल्या 2 धाब्यानं धावफलक 20 11 बॉल आणि आता 9 धावसंख्येची आवश्यकता आहे 11 बॉल 9 ओ इथे देखील ड्राईव्ह केलाय कव्हरच्या बाजूने काढलाय डीप मध्ये चाललाय फिल्डर वेगाने धावतायत तोपर्यंत धाबा इथून देखील 2 मिळतील 2 धाबा आल्यात 2 धाब्यांना धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 22 आता बनवायचे तिथून अगदी आपण पाहताय 10 बॉल मध्ये 7 शेवटचे 10 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता ओ डॉट बॉल पाहायला मिळतोय एक बॉल महत्वाचाच आहे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न तर करावेच लागतील इथून जर 7 बॉल तुम्हाला 7 धावा जर का डिफेन्स करायचे आहेत तर सगळ्यात मोठं सत्र एकच असेल की तुम्हाला डॉट बॉल फेकावे लागतील तुम्हाला विकेटसाठी जावं लागेल तुम्ही विकेट्स मिळवल्या तुम्ही डॉट बॉल जर का फेकले तर ही मॅच तुमच्यासाठी बनू शकते या मॅचमध्ये तुम्ही विजय संपादित करू शकाल परंतु ते डॉट बॉल आणि विकेट्स तुम्हाला मिळणं हे गरजेचं आहे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय काय बॉलिंग करतोय आता इथून आपण पाहताय ऋषिकेश चालके बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत आता येणारे बॉल इथून जर पाहायला गेले तर 8 आहेत आणि धावा बनवायचे त्या म्हणजे 7 8 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता जरी धावा कमी वाटतायत परंतु या धावांना मोठं बनवण्याचे काम आता गोलंदाज इथून करतायत ओ बोल्डेम फलंदाज बाद मिळाली आहे विकेट गणेश मोरे बाद येणारे बॉल 7 धाबा बनवायचे 7 मॅच मध्ये युटर्न खऱ्या अर्थानं निर्माण केलंय गोलंदाज ऋषिकेश चालकेनं आपल्या टीम साठी खऱ्या अर्थानं आपण पाहताय 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता ओ इथून देखील डॉट बॉलच 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे काय बॉलिंग केली आहे ऋषिकेश चालकेनं शेवटच्या बॉलवरती शेवटच्या 4 बॉलमध्ये एकही धाव मात्र त्यांनी खर्च केली नाहीये पहिल्या 2 बॉलवरती आलेल्या 2 दुहेरी धावा जिथे गोलंदाज स्वतः तान चुकी केली होती प्रवीण भोईर यांच्याकडून 1 षटकारासाठी देखील 500 अगोदर 3 षटकारांसाठी होते आता 2 षटकारांसाठी होते आता 1 षटकारासाठी 500 चला टीम मीटिंग करू नका समीर शिंदे प्लीज आपण आयोजक आहात शेवटचे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची आवश्यकता आहे चला टीम मीटिंग करू नका प्लीज
शेवटचे 6 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. चला चला लगेच आपापली पोझिशन घ्या. सर्वांना माहिती आहे आपापलं क्षेत्र कोणतं आहे. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटचे 6 बॉल आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अगदी आपण पाहते रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. 6 बॉल 7. हो पहिला बॉल वेगानं टाकलाय, वेगानं टाकलाय. अपील केली जातीये परंतु पंच आपल्या जागेवरती शब्द आहेत. सांगतायत की हा डॉट बॉल आहे. प्रेशर टाकण्याचं काम करतीये सोमजाई क्रिकेट संघ गुणगे टीम. 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट बॉल फेकलाय गोलंदाज पुष्कर. आता येणारे 5 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. ट्रॅकिंग गेन वरती आपण पाहताय फलंदाज मयूर पवार ज्याच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे प्रवीण भोईर यांच्याकडून. पुष्कर पुष्कर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय पुष्कर. आता फिल्डिंग करणारी टीम हेच म्हणत असेल पुष्कर आपल्या टीमला खुश कर. शेवटचे 5 बॉल 7 ची आवश्यकता. प्रेशर 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 आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो या मॅच साठी. दोनही एकाच गावच्या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आपल्या मैदानावरती कोणता संघ तो खऱ्या अर्थानं विजयाचा जल्लोष करेल हे देखील आपल्याला पाहायचंय. 5 बॉल 7. हो बॅटची कडा पाठीमागे आला. इथे धाव मिळेल का? फिल्डर चुकी करतायत. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. एसटी रक्षकाची चुकीच नाहीये ज्यानं बरोबर अगदी आपण पाहताय नॉर्थ साइड एंडवरती बॉल फेकलाय परंतु गोलंदाजाला बॉल कलेक्ट करता आलाच नाहीये. तो कलेक्ट झाला असता तर मात्र या धावेमध्ये रिक्स पाहायला मिळाली होती. जिथे अतुल नवले यांना स्ट्राईक हवी होती ती स्ट्राईक इथे मिळाली आहे. नुसती स्ट्राईक मिळाली नाहीये तर मात्र एक धाव देखील मिळाली आहे. 1 लाईफ गुणगे टीमला. आता येणारे बॉल शिल्लक 4 आणि धावा बनवायचे आहेत त्या 6. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि स्पर्धा आपलीच आहे आता ते देखील सर्वांना माहिती आहे. शेवटचे 4 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. वेळ जास्त घेतला जातोय याचं थोडं भान ठेवा. सोमजाई क्रिकेट संघ गुणगे. शेवटचे 4 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता. सॅकिंग इनवरती अतुल नवले गोलंदाजी मार्क होती पुष्कर. हो शॉर्ट बॉल होता. पूल केलाय. पूल ठरलाय सक्सेसफुल पॉवरफुल डिलाइटफुल षटकार. मॅच फिनिश.